नमस्कार महाराष्ट्र. श्रीमंत ओंकार दर्शन मंदिराच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. मावळ तालुक्यातील पवनानगरमधील श्रीमंत ओंकार दर्शन मंदिराच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुपारी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक संजय मोहोळ यांनी दिली. या वर्धापन दिनानिमित्त मंदिराची भव्य अशी सजावट करून होम हवन आयोजित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमासाठी मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांची देखील उपस्थिती लाभली. यामध्ये मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी ओंकार दर्शन मंदिर येथे गणरायाचे दर्शन घेऊन स्टेजवर हळदी कुंकू वाहून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या समयी येथे संजय मोहोळ, राहुल मोहोळ, सुरेश गुप्ता, लक्ष्मण भालेराव तसेच गणेश गोसावी आणि अन्य व्यापारी मित्रमंडळ तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले. तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय शेवते साहेब, गाले साहेब, पवार साहेब आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांचे देखील सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त बोलताना मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी नागरिकांनी या कार्यक्रमास कुठेही गालबोट न लावता कार्यक्रम शांततेत पार पाडावा, तसेच आचारसंहिता चालू असल्याने कोणीही कार्यक्रमामध्ये गडबड करू नका आणि पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन केले. यावेळी सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही गणरायाचा 31वा वर्धापन दिनानिमित्त प्रमुख आकर्षण म्हणून राधा पाटील या राहणार आहेत, अशी माहिती संयोजक संजय मोहोळ यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून कॅमेऱ्याद्वारे तसेच कार्यक्रमाच्या अवतीभोवती आमचे कटाक्षाने लक्ष आहे. तसेच आचारसंहिता चालू असल्याने आम्ही शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करत आहोत. तरी प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा शांततेत लाभ घ्यावा, कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागणार नाही याची दखल घ्यावी व कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन एपीआय शेवते यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज.